नमस्कार मंडळी, मी अश्विनी कत्ती माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत करते. हिल स्टेशनला जायचा विचार करत असाल तर कूर्गला चला. याला ना इंडियाचे स्कॉटलंडही म्हणतात. कर्नाटकमधील हे एक हिल स्टेशन आहे. देशातील सर्वात मोठे कॉफी व काळी मिरी उत्पादन इथे होते. जवळचे रेल्वे स्टेशन म्हैसूर जंक्शन आहे. म्हैसूर, मंगलोर, बंगळुरू ते कूर्ग नियमित बसेस आहेत. बाय रोड नॅशनल हायवे बँगलोर टू कूर्ग 255 किलोमीटर, मंगलोर टू कूर्ग 138 किलोमीटर, म्हैसूर 118 किलोमीटर. मडकेरी ना कूर्गची मेन सिटी आहे. ॲबे वॉटरफॉल्स साधारण 15 ते 20 पायऱ्या उतरल्यानंतर ॲबे फॉल्सचे स्वागत होते. टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 5. फीस 10 रुपये आहे. फार सुंदर आहे. पाणी 70 फूट उंचीवरून पडते. चिखली होल रिझर्व्हर अप्रतिम सौंदर्याने नटलेलं आहे. शांत ठिकाण आहे. फार सुंदर मस्त दिसतं इथे. दुबारे एलिफंट कॅम्प इथे ना हत्तींचे ट्रेनिंग सेंटर आहे. एंट्री फीस 50 रुपये आहे. हत्तींची राईडही करायला मिळते. इथेच ना बोट रायडिंग पण आहे. ₹50 एंट्री फी आहे. सगळे फार एन्जॉय करतात इथे. हरंगी डॅम कूर्गमधील एकमेव जलाशय आहे. पिकनिक स्पॉट आहे. भरपूर पक्षी बघायला मिळतात इथे. होन्नामनकेरे हे ना नॅचरल लेक आहे. आजूबाजूस हिरव्या टेकड्या, कॉफीची झाडे आहेत. एंट्री फी फ्री आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 टायमिंग आहे. फार सुंदर आहे. मडकेरी फोर्ट सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 टायमिंग आहे व सोमवारी बंद असतं. फार सुंदर आहे. तर निसर्गाचा ना परिपूर्ण आस्वाद घ्यायचा असेल तर चला तर मग कूर्गला. हे ना भारतातील टॉप 10 मधील हिल स्टेशन आहे. किल्ला, हिरवे डोंगर, कॉफीची शेती व मसाल्यांची शेती, जलाशय, प्राणी व पक्षी अभयारण्य, धरण सर्व काही इथे एकाच ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून तर कूर्ग हा देशातील अतिमहत्त्वाचं हिल स्टेशन आहे. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.